गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होणार आहे आणि तो प्रवेश कन्या राशीसाठी अत्यंत लाभदायक असेलच. पण तो जो प्रवेश असेल तो 45 दिवसच पुढे चालत राहील, कारण की पुन्हा तिथं गुरु वक्री होऊन मिथुन राशीमध्ये येणार आहे. त्याचबरोबर वृश्चिक राशीमध्ये मंगळ असेल आणि मीन राशीमध्ये शनी असेल. ठीक आहे, गुरु 45 दिवस कर्क राशीत असला तरी कन्या राशीसाठी तो लाभभावामध्येच असणार आहे, म्हणजे त्यांना काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी मिळतीलच. मंगळ वृश्चिकेत आहे, तो कन्या राशीसाठी 3रा भाव असेल, म्हणजे धाडस, कौशल्य, कम्युनिकेशन या संबंधी तो तुम्हाला लाभ देतो. शनी मीन राशीमध्ये म्हणजे तो कन्या राशीसाठी 7वा भाव आहे, की जिथं विवाह, भागीदारी, कॉन्ट्रॅक्ट्स, पब्लिक इमेज या गोष्टींचा विचार केला जातो. आता कन्या राशीसाठी मित्रांनो हा 45 दिवसाचा कालखंड कसा असेल. इथे मंगळ वृश्चिकेत, शनी मीन राशीमध्ये आणि गुरु जो आहे तो लाभभावात आहेत आणि ह्याचा एकत्रित परिणाम कसा असेल, कारण की हे तिन्ही ग्रह एकमेकांपासून 9 आणि 5 या योगात गोचर करत असतील. म्हणून आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थितीचा अत्यंत महत्त्वाचा कालखंड सविस्तरपणे उलगडून पाहणार आहोत. गुरु तुमच्या 11व्या लाभभावातून तेज होऊन बसलेले असतील. मंगळ स्वतःच्या वृश्चिक राशीत तुमच्या 3ऱ्या भावात म्हणजे पराक्रम भावात ऊर्जा आणतील आणि शनी मीन राशीत तुमच्या 7व्या भावात शिस्त व जबाबदारीची शिकवण देतील. आणि या तिन्ही ग्रहांची एकत्र केमिस्ट्री म्हणजे काय, इन्कम अधिक नेटवर्क अधिक कम्युनिकेशन अधिक रिलेशनशिप या 4ही क्षेत्रांवरती खोलवरती बदल घडवणारा दिसून येईल. मित्रांनो, कन्या रास ही अत्यंत बुद्धिमान रास आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. त्याचा राशी स्वामीच बुध ग्रह आहे आणि सध्या तरी बुधाचं गोचर कन्या राशीमध्ये असल्यानं त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच भद्र राजयोग तयार झालेला आहे. छोटीफार संकटही आयुष्यात प्रत्येकाच्या येतच असतात, पण कन्या रास ही नेहमी बुद्धिमत्तेच्या जोरावरती संकटातून बाहेर पडताना आपणास दिसलेली आहे. तर कन्यायाम बुध उच्च म्हणजे काय आहे की कन्या राशी ही बुधाची उच्च राशी आहे. म्हणूनच कन्या राशीचे लोक जे असतात ना, हे बुद्धी किंवा विश्लेषक किंवा बारकाईने काम करणे, संयम ठेवणे, थोडा गणिती विचार करणे आणि व्यवहार कुशलता यासाठी ते ओळखले जात असतात. याच विश्लेषक शक्तीला आता गुरु मंगळ शनी यांचा अनोखा स्पर्श मिळेल. लाभभावातला जो गुरु असेल ना, तो उच्च स्थानी आहे. गुरुची उच्च राशी म्हणजेच कर्क राशी ही ओळखली जाते. 11वा भाव अक्षरशः प्रकाशमान होत असतो जेव्हा इथं गुरु गोचर करतो. हा भाव इन्कम, बोनस, प्रॉफिट, नेटवर्किंग, मोठे क्लायंट्स किंवा काही दीर्घकालीन ध्येय पूर्ण होण्यासाठी मदत करत असतो. प्रॉफिट कसे मिळतील मित्रांनो, सॅलरी हाईक्स होतात किंवा प्रोजेक्ट बोनसमुळे हातात पैसे वाढू शकतात. कन्सल्टिंग करणाऱ्यांना हाय व्हॅल्यू क्लायंट्स भेटू शकतात. गुरु 11व्या भावात असताना कसं होतं की रेफरल बिझनेस जो असतो की नाही तो जबरदस्त चालतो. जुने क्लायंट्स नवीन क्लायंट्स मिळवून देत असतात, त्यामुळे नेटवर्कचा एक विस्तार होतो. तुमचं प्रोफेशनल सर्कल जे असतं ना ते मोठ्या लोकांशी जोडलं जातं. वरिष्ठ, मेंटर्स किंवा उद्योग संघटना, अल्युमिनी असतील, नेटवर्क असेल, ऑनलाईन कम्युनिटीज असतील, इथे एक योग्य संवाद किंवा पोस्ट किंवा तुम्हाला वेबिनारची विजिबिलिटी पण वाढू शकते. मी गेल्या वर्षभरात ज्या काही गोष्टींचं कामांचं प्लॅनिंग केलं होतं ना त्यातली 1-2 कामं तर नक्कीच पूर्ण होताना दिसून येतील. गुरु काय म्हणत असतो, उच्च ध्येय ठेवा, योग्य लोकांशी हात मिळवणी करा आणि कामाचा दर्जा पण उंचवा, हे गुरुचं सांगणं असतं. मोठ्या भावंडांचा किंवा सिनियर्सचा तुम्हाला आधार मिळेल, तुमच्या सहकाऱ्यांचा पण आधार मिळेल. समूहानं केलेलं काम असतं म्हणजे असे टीम वर्क असेल ते तुमच्यासाठी एक चांगलं प्रगतीचं कारण ठरणार आहे. काळजीचा मुद्दा काय आहे, उत्साहात ओव्हर कमिट करू नका. ओव्हर कमिटमेंट देण्याची आपल्याला सवय असते. तुमच्याजवळ अनेक प्रस्ताव येत असतील पण त्याची डिलिव्हरी कॅपॅसिटी चेक करा, म्हणजे तुम्ही त्या क्षमतेचे आहात का. गुरु म्हणजे विस्तार, शनी म्हणजे मर्यादा, हे दोन्ही तुम्हाला संतुलित ठेवावे लागतील. मंगळ वृश्चिक राशीमध्ये म्हणजे कन्या राशीच्या पराक्रम भावामध्ये तो आलेला आहे आणि 3रा भाव म्हणजे मी हात वर करून पुढे जातो असंच म्हणायला पाहिजे. हा भाव म्हणजेच पराक्रम, कम्युनिकेशन, स्किल बिल्डिंग, सोशल मीडिया, सेल्स मार्केटिंग किंवा सिबलिंगशी समीकरणं
असतात किंवा शॉर्ट जर्नी यासाठी तो मानला जातो. मंगळ वृश्चिकेत स्वतःच्या घराचा म्हणजे तीक्ष्ण देतो आणि तो तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती केंद्रित होण्यासाठी मदत करत असतो. याचबरोबर मित्रांनो, प्रेझेंटेशन असेल किंवा स्पीच असेल, ईमेल असेल, यात तुमची एक चांगल्या प्रकारची छाप पडलेली दिसेल. याचबरोबर मित्रांनो, कोणतंही लिखाण करताना किंवा बोलताना मंगळाची जी उष्णता असते ना, ती शब्दांमध्ये कमी केली पाहिजे, अन्यथा ते तुमचं बोलणं तिखट वाटू शकतं. प्रत्येक वेळी तुम्ही शिकण्यासाठी 30 मिनिट रोजचे दिले पाहिजे. जरी तुम्ही व्यावसायिक असला तरी किंवा जरी तुम्ही कुठं नोकरी जरी करत असला तरी 30 मिनिटाचं शिकणं जे आहे ते तुमच्या आयुष्यात फार गरजेचं आहे. रोज तुम्ही 10 दर्जेदार आउटरीच जे असतात की नाही ते केले पाहिजेत. फॉलोअप हेच म्हणजे काय असतं, मंगळाचं इंधन असतं बरं का. त्यातूनच तुम्हाला ते यश मिळवून देतं. अर्थात हा भाग मी व्यावसायिकांसाठी सांगत आहे. याचबरोबर छोट्या छोट्या मुद्द्यांवरती वाद होण्याची शक्यता असते. बोलण्याचा टोन जो असतो ना तो सौम्य ठेवला पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर खांदे, हात, मान किंवा सर्दी, खोकला किंवा लहान छोटीशी जखम अशा गोष्टी घडू शकतात. जर आपल्याला काही जुने आजार असतील तर वेळोवेळी आपण वैद्यकीय चिकित्सा करणे हे गरजेचं आहे. मी हे अनेक व्हिडिओमधून सांगतच असतो. शनीचं गोचर 7व्या भावातून होत आहे. 7वा भाव म्हणजे माझं आणि समोरच्याचं समीकरण असतं. विवाह, लाँग टर्म पार्टनरशिप किंवा बिझनेस पार्टनर किंवा पब्लिक इमेज, कायदेशीर करार. शनी इथे असला की नाही तर बांधिलकी, नियम आणि वेळेवर डिलिव्हरी हा धडा न चुकवता मिळवतो. जोडीदाराबरोबर झालेले गैरसमज जे असतील ते दूर होतील, कारण की इथं गुरु, शनी आणि मंगळ तीनही ग्रह एकमेकांच्या 9 आणि 5 अंतरामध्ये आलेले आहेत आणि हा अत्यंत शुभयोग असतो. त्यामुळे नात्यांमध्ये दृढता आणि विश्वास वाढताना आपण आज दिसून येतो. याचबरोबर हा शनी सप्तमातून गोचर होत आहे आणि तिथं गुरुचाही नवम पंचम योग आहे. त्यामुळे बिझनेस पार्टनरशिपवर प्रभाव देईल. भूमिका असेल, हक्क असेल, दायित्व असेल, हा शनीचं गोचर सप्तम भावातून होत आहे. म्हणजे हा व्यवसायावरती नक्की परिणाम करणार. तर प्रत्येक गोष्ट ही कागदोपत्री पण व्यवस्थित तपासून घेतली पाहिजे आणि आपले जे व्यावसायिक जोडीदार असतात तर त्यांच्याबरोबर संवाद स्पष्ट ठेवला पाहिजे, जेणेकरून कोणताही गैरसमज होणार नाही. मी काय वचन देतो ते वेळेवर पूर्ण करतो का ह्याचा पण विचार केला पाहिजे. शनी काय करतो, ब्रँड बनवतो पण आणि तोडतो पण. त्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये इथिक्स ठेवले पाहिजेत. अचानक मिळणाऱ्या ऑर्डर कधीकधी ह्या गोष्टीमुळे कॅन्सल होऊ शकतात. त्यामुळे इथं सप्तम भावातून होणारा जो शनीचं गोचर आहे हा तुम्हाला प्रामाणिकपणा ठेवला तरच व्यवसायामध्ये वृद्धी असं दाखवत असतो. हा शनी तुमच्या मनोवृत्तीवर कसा परिणाम करेल, 7व्या भावातील शनी कधीकधी संवादात दुरावा किंवा एक ड्रायनेस देऊ शकतो. जाणीवपूर्वक काय होतं, तुम्ही कधी ना कधीतरी आपल्या जोडीदारांबरोबर किंवा व्यावसायिक पार्टनर जे असतात त्यांच्याबरोबर बोलत राहिलं पाहिजे. मी ऐकलं, मला समज. त्यामुळे थोड्या पूर्वी सांगितलं की संवादामध्ये नेहमी तुम्ही स्पष्टता ठेवली पाहिजे. कन्या राशीने मी काय करणार नाही हे पण लिहून ठेवलं पाहिजे, कारण की अनेक गोष्टी तुम्ही आपल्या बुद्धीच्या खाद्य मिळवण्यासाठी करत राहत असतात आणि कन्या राशीसाठी हेच फार महत्त्वाचं आहे. ह्या तिन्ही ग्रहांची ऊर्जा संतुलित ठेवणं फार अवघड असतं, हे इतकं सोपं नाही. मग ह्या तिन्ही ग्रहांची ऊर्जा कशी काम करेल? गुरु संधी, नेटवर्क, लाभ. मंगळ काय करेल? धाडस, कौशल्य वाढवेल. आणि शनी काय करतो? प्रामाणिकपणा आणि शिस्त लावून देतो. व्यवसायात तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचताल, योग्य लोकांशी जोडाल आणि जे वचन दिलं ते वेळेवर पाळून तुम्ही पुढंही जाऊन अजून व्यवसायामध्ये यश मिळवताल. आर्थिक गोष्टीचा विचार केला तर गुरु जो असतो ना तो इनफ्लो वाढवतो, म्हणजे कॅशचा फ्लो वाढवतो. शनी स्ट्रक्चर मागतो आणि मंगळ अंमलबजावणी करायला भाग पाडतो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.